चला तर आपण आता मॅथमॅटचा वापर करूया व याच्या सहाय्याने बेरीज कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो ते बघूया। बघा, दोन विद्यार्थ्यांना बोलवायचं आणि एका विद्यार्थ्याला सांगायचं की तू या मॅथमॅटवर 3 लाल रंगाच्या सोंगट्या लाव। बघा, तो लावेल इथे 3 लाल रंगाच्या सोंगट्या त्याने लावलेल्या आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं की तू इथे 3 पिवळ्या रंगाच्या सोंगट्या लाव। बघा, तो सुद्धा 3 पिवळ्या रंगाच्या सोंगट्या लावेल। आता बाकीच्या विद्यार्थ्यांना आपण विचारायचं की या लाल आणि पिवळ्या रंगाच्या सोंगट्या एकत्रित केल्या तर एकूण किती सोंगट्या झाल्या? तर विद्यार्थी नक्कीच उत्तर देणार की ह्या सोंगट्या झालेल्या आहे 6, म्हणजेच 3 + 3 = 6। चला तर आपण आता पुन्हा एक उदाहरण बघूया। आता विद्यार्थ्यांना आपण एक उदाहरण द्यायचं, 5 + 2 मला या गणित जाडीवर करून दाखव। बघा, गटागटात आपण ही कृती करू शकतो। तर विद्यार्थी इथे लावणार 5 सोंगट्या एका रंगाच्या लावलेल्या आहे आणि इथे बघा 2 सोंगट्या दुसऱ्या रंगाच्या लावलेल्या आहे, म्हणजे 5 + हे जर आपण एकत्र केले, मिसळले तर हे एकूण होतात 7। तर अशा पद्धतीने आपण गणित जाडीवर सुद्धा बेरीज विद्यार्थ्यांकडून करवून घेऊ शकतो। चला तर आता आपण सुट्यांच्या मदतीने बेरीज करूया। एका विद्यार्थ्याला सांगायचं की तू इथे 7 सुटे काढ। तर तो विद्यार्थी इथे 7 सुटे काढणार। दुसऱ्याला सांगायचं की तू 3 सुटे काढ। तो इथे 3 सुटे काढणार आणि पुन्हा एखाद्या विद्यार्थ्याला बोलवायचं आणि त्याला सांगायचं की तू हे सगळे एकत्रित कर, गोळा कर, मिसळ। तर तो मिळवल्यानंतर, मिसळल्यानंतर बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की आता हे एकूण किती इथे सुटे झालेले आहेत? तर हे एकूण सुटे झालेले आहेत 10, म्हणजे 7 + 3 = 10। चला तर आपण आता पुन्हा एक उदाहरण घेऊया। आता आपण जोडो ब्लॉकचा वापर करूया। बघा, एका विद्यार्थ्याला सांगायचं की 2 जोडो ब्लॉक असे घे, दुसऱ्याला सांगायचं 3 जोडो ब्लॉक घे आणि तिसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं की आता हे एकत्र कर। तर एकत्रित केल्यानंतर हे एकूण किती जोडो ब्लॉक झालेले आहेत? 5 जोडो ब्लॉक झालेले आहे, म्हणजेच 3 + 2 = 5 झालेले आहे। चला तर आपण आता पुन्हा एक उदाहरण घेऊया। आता आपण विद्यार्थ्यांना एक उदाहरण द्यायचं आहे आणि त्यांना जोडो ब्लॉकच्या मदतीने ते तयार करायला सांगायचं आहे। हे सर्व विद्यार्थ्यांना आपण जोडो ब्लॉक देऊन अशा पद्धतीचं उदाहरण तयार करायला सांगायचं आहे। बघा, 4 + 3 हे मला जोडो ब्लॉकवर करून दाखवा। तर बघा, विद्यार्थी 4 जोडो ब्लॉक घेतील आणि 3 जोडो ब्लॉक घेतील व ते एकत्र करतील व सांगतील की 4 जोडो ब्लॉक व 3 जोडो ब्लॉक एकत्र केले किंवा मिळवले किंवा जोडले तर ते एकूण होतात 7, म्हणजे 4 + 3 = झालेले आहेत 7। चला तर आपण आता पुढे जाऊया। आता आपण नाण्यांचा वापर करणार आहोत। बघा, एखाद्या विद्यार्थ्यांकडे आपण अशी नाणी द्यायची। बघा, इथे मी 6 नाणी आहेत, हे एका विद्यार्थ्याला दिलेली आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला इथे 4 नाणी दिलेली आहेत। आता तिसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं की या दोघांकडली नाणी तू एकत्रित कर। बघा, एकत्रित केल्यानंतर ही एकूण किती नाणी झालेली आहे? 10 नाणी झालेली आहेत, म्हणजे 6 मध्ये जर आपण 4 मिसळले तर ते एकूण होतात 10, म्हणजे 6 + 4 = 10। चला तर आपण आता मणीमाळेच्या सहाय्याने हे बेरीज बघूया। बघा, या मणीवाडेवर मी एका बाजूला 3 लाल रंगाचे मणी घेतलेले आहे व दुसऱ्या बाजूला 2 पिवळ्या रंगाचे मणी घेतलेले आहे। आता विद्यार्थ्यांना हे एकत्रित करायला सांगायचं। बघा, विद्यार्थी हे एकत्रित करणार व त्यांना मोजायला सांगायचं। आता एकूण किती मणी झालेले आहेत? 5 मणी झालेले आहेत, म्हणजे 3 मण्यामध्ये 2 मणी मिसळले तर एकूण
5 होतात. म्हणजेच 3 अधिक 2 बरोबर 5. चला तर आपण आता चौकट वहीचा वापर करून बेरीज करूया. बघा, एखाद्या विद्यार्थ्याला सांगायचं की तू 3 या चौकटी लाल रंगाने रंगव. व दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं की 2 चौकटी तू या निळ्या रंगाने रंगव. व बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की निळ्या आणि लाल रंगाच्या या चौकटी मिळून एकूण किती चौकटी झालेल्या आहेत. तर विद्यार्थी नक्कीच सांगतील की 5 चौकटी झालेल्या आहेत. चला तर आपण आता पुन्हा एक उदाहरण बघूया. आपण चौकटीवर असं रंगवून ठेवायचं. एका बाजूला 3 चौकटी लाल रंगाच्या व दुसऱ्या बाजूला 4 चौकटी हिरव्या रंगाच्या. व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायचा की आता इथे लाल रंगाच्या व हिरव्या रंगाच्या मिळून एकूण किती चौकटी झालेल्या आहेत. तर विद्यार्थी नक्कीच सांगतील की इथे 7 चौकटी रंगवलेल्या आहेत. म्हणजेच 3 अधिक 4 जर आपण केले तर एकूण ते 7 होतात. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सुरुवातीची बेरीज समजावून देऊ शकतो. धन्यवाद.